नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मी काल एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं मी कशा पिशव्या स्टिच केलेल्या आहेत, त्यांना कशा प्रकारची बॉर्डर लावलेली आहे, त्या कुठल्या गावात मी सेल करत असते, कशा प्रकारच्या मी पिशव्या किंवा बॅग स्टिच करते, हे मी तुम्हाला काल माझं काम दाखवलं होतं. पण मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत, की तुम्ही इथे बघू शकता, की ताई तुम्ही कुठले आहात, तुमचं गाव कोणतं आहे, नंतर पिशव्यांची प्राईस काय घ्यायची वगैरे वगैरे खूप कमेंट येत आहेत. तर म्हटलं त्यासाठी आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवूया, कारण कमेंटमध्ये आपण एवढं प्रॉपर उत्तर नाही देऊ शकत पूर्ण डिटेलमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. अजून एका ताईंच्या म्हणजे 2-3 ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत, की ताई तुम्ही कपडे कुठून आणतात? ते मार्केट कुठे आहे? तर आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. तुम्हाला मी सगळं काही डिटेलमध्ये आज सांगणार आहे. तर मी आहे जळगाव जिल्ह्यातील एका तुम्ही जळगाव जिल्ह्यात भुसावळ गाव ओळखतच असाल, कारण तिथे रेल्वे स्टेशन आहे मोठं, रेल्वे जंक्शन. तर भुसावळ जवळ जे आजूबाजूला खेडेगाव असतात, तिथली मी एक खेडेगावातील आहे. तर छोटंसं गाव आहे, जास्त मोठं नाही आहे. तर त्या गावातील मी आहे. पूर्ण असं प्रॉपर मी गावाचं नाव नाही रिव्हील करू शकत, कारण ती थोडी प्रायव्हसी असते, तुम्ही समजू शकता. तुम्ही जर जळगाव जिल्ह्यातले असाल आणि भुसावळ जवळ राहत असाल, तर तुम्हाला समजेलच की आजूबाजूला कोणती गावं आहेत. तर हे झालं मी कुठे राहते, मी कुठली आहे. त्याच्यानंतर मी कपडे कुठून आणते, जे तुम्हाला मी दाखवले होते की 10-10 रुपयाचे तुकडे किंवा ₹10 मीटर, ₹20 मीटर, ₹30 मीटरपर्यंत कपडे मी कुठून आणते, ते मार्केट कुठे आहे. तर ते मार्केट आहे भुसावळलाच आहे, कारण आम्हाला जवळ भुसावळ पडतं जळगावपेक्षा. तर मी भुसावळला जाते आणि तिथून संडेला ते कपड्यांचं मार्केट भरतं. तर तिथून मी ते कपडे आणत असते आणि मंगळवारी सुद्धा भरतं, पण संडेला खूप मोठं मार्केट असतं. तिथे तुम्हाला ढीकचे ढीक कपड्यांचे दिसतील. तुम्ही कितीही कपडे घ्या आणि कोणत्याही क्वालिटीचे घ्या, खूप छान कपडे असतात. आणि पूर्ण कपड्यांचं पूर्ण जे कपड्यांचे हे असतात ना मटेरियल, ते संपूर्ण तिथे मिळतात. व्हरायटी खूप मिळते. तुम्हाला वेल्वेटचा हवा असेल, नेटचा हवा असेल, अस्तर हवं असेल, कॉटन हवं असेल, जॉर्जेट हवं असेल, जे काही हवं असेल, पडद्याचे कपडे हवे असतील किंवा सोफा कव्हर हवं असेल, फ्रिज कव्हर हवं असेल, नंतर पडदे हवे असतील, बेडशीट हवे असतील, सर्व सर्व काही त्या मार्केटमध्ये अवेलेबल असतं. तर तिथूनच मी ते कपडे आणत असते. तर मी तुम्हाला कालसुद्धा दाखवले, आजसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते की कपडे कसे असतात. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. काल मी तुम्हाला फक्त घड्या दाखवलेल्या, त्याची प्रिंट वगैरे. मी आज तुम्हाला ओपन करून दाखवते की किती मोठ्या साईजचा कपडा असतो. तर हा बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा 1 मीटर तरी कपडा आहे, 1 मीटरपेक्षा जास्तच आहे. तर हा हा कपडा आपल्याला फक्त 10 रुपयाचा हा तुकडा मिळालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. तर हा फक्त 10 रुपयांचा तुकडा आहे. तर यात तुमच्या आरामात 2 पिशव्या रेडी होतील. म्हणजे तुम्ही 10 रुपयाचं अस्तर, 10 रुपयाचा कपडा आणि आतमध्ये पोतळी टाकून जर तुम्ही स्टिच करत असाल तर, तर 20 आणि 30-40 रुपये लावून तुम्ही त्यातून ₹200-300 आरामात कमवू शकता. तर हे बघा, मी असे 10-10 रुपयाचे तुकडे आणते आणि मग जेव्हा कस्टमर येतात माझ्याजवळ पिशव्या वगैरे स्टिच करायला, तेव्हा मी त्यांना हे सगळे कपडे दाखवते. मग ते यातून एक सिलेक्ट करतात आणि मग मी त्यांना त्याची पिशवी किंवा बॅग वगैरे रेडी करून देते. तर त्याच्यानंतर हा बघा, तुम्ही बघू शकता. हा असा सॉफ्ट कपडा आहे आणि याला आपण याच्यावरचा कपडा म्हणू शकतो, जसं की पडद्याचा वगैरे. हे बघा, पडद्याचा कपडा आहे. तुम्ही मटेरियल बघू शकता किती सुंदर आहे. शायनिंगचा कपडा आहे आणि हा मला फक्त 10 रुपयाचा मिळालेला आहे, एवढा मोठा कपडा. आणि त्याची क्वालिटी, त्याची थिकनेस सुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, आतून बाहेर मागून तुम्हाला कुठेच त्याची धागेदोरे दिसणार नाहीत. एकदम फिनिशिंगने काम केलेला कपडा आहे आणि पडद्याचा कपडा आहे. जर तुमच्या इथे तुम्हाला जर खिडकीला सुद्धा पडदा वगैरे करायचा असेल, तर हा एवढा कपडा तुम्हाला इनफ होतो खिडकीच्या पडद्याला. याच्यामध्ये 2 पडदे सुद्धा होतील तुमचे, जर खिडक्या छोट्या असतील तर. तर 10 रुपयाला हा कपडा काय वाईट आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कपडे तिथे त्या मार्केटमध्ये मिळत असतात. जर तुम्ही इथे आजूबाजूला राहत असाल भुसावळ जवळ, तर तुम्ही नक्कीच त्या मार्केटमध्ये जा आणि तिथून तुम्ही कपडे आणू शकता. तुम्हाला टॉप वगैरे स्टिच करायला, ड्रेस शिवायला वगैरे तिथे रेडीमेड टॉपसुद्धा असतात. 150ला 2 टॉप असतात रेडीमेड आणि ते पण अनारकली कुर्ती असतात. खूप छान असतात. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. हे बघा, हे अस्तरचा कपडा आहे. हा अस्तरचा कपडा 20 रुपयाचा आहे. हे बघा, खूप मोठा आहे, खूप मोठा. 2 मीटर असेल हा. 2-2.5 मीटर असेल. आणि यातला कपडा मी यूजसुद्धा केलेला आहे पिशव्यांना. नंतर मी जे मोबाईल पाऊच स्टिच केलेले होते, काल मी तुम्हाला दाखवलेलं, त्यात मी याचं अस्तर यूज केलेलं होतं. हे बघा, तुम्ही अस्तरचा कपडासुद्धा बघू शकता. यात तुम्ही आरामात, तुम्हाला जर परकर शिवायचं असेल, तर तुम्ही परकरसुद्धा शिवू शकता. एवढा सॉफ्ट कपडा आहे अस्तरचा. त्याच्यानंतर हे सुद्धा 10-10चेच तुकडे आहेत, जे मी तुम्हाला काल दाखवले. मी तुम्हाला साईज दाखवते ओपन करून की केवढे असतात. हे बघा,
बघा तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजचे आहेत. 1.5 मीटर किंवा 2 मीटरच्या आसपास हे तुकडे मिळून जातात तुम्हाला. तर हा थोडा छोटा कपडा आहे, त्यातलाच छोटा असल्यामुळे मी यातले 2 तुकडे घेतले होते. हे बघा, पण त्याच्यावरची प्रिंट बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. हे कसे कपडे आहेत माहिती का, आपण जे ऑनलाईन कॉर्ड सेट बघतो बघा, मिशोवरती, फ्लिपकार्टवरती कॉर्ड सेट, ते ड्रेसचे जे मटेरियल असतात ते कपडे आहेत हे. तर हे तुकडे ते कुठून आणतात ते माहिती नाही, पण खूप छान असतात. आणि यातून आपण जर तुम्हाला छोटी मुलगी असेल तर तुम्ही फ्रॉकसुद्धा स्टिच करू शकता, किंवा तुम्ही बारीक वगैरे असाल तर तुम्हाला इझिली त्याच्यामध्ये टॉपसुद्धा होऊन जातो, कटचा टॉप. आणि जर तुम्ही सेम प्रिंटचे आणि सेम कलरचे जर 2 तुकडे घेतले तर तुम्ही वरचा टॉप असतो आपला तो वेगळा, आणि खालचा घेर दुसऱ्या कपड्यापासून तयार करू शकता, म्हणजे तुमची अनारकली कुर्ती सुद्धा रेडी होऊन जाते. हे बघा, माझ्याकडे तुम्हाला हेच कलर दिसतील, कारण हे कलर मला खूप आवडतात पर्सनली. खूप मोठ्या साईजचे असतात हे तुकडे, आणि प्रिंट पण खूप छान असते. याचे कॉर्ड सेट शिवले जातात. तर तुम्ही तुमच्यासाठी टॉप वगैरे शिवायला सुद्धा घेऊ शकता, जर तुम्ही इकडे जळगाव जिल्ह्यात राहत असाल तर. आणि नसेल तर तुमच्याकडे सुद्धा कपड्यांचं मार्केट भरतच असेल, कारण प्रत्येक ठिकाणी कपड्यांचं मार्केट असतंच कुठे ना कुठे. तर हे पण अस्तर आहे, खूप मोठं आहे अस्तर. हे 20 रुपयाचं आहे अस्तर. एवढं मोठं अस्तर 20 रुपयाला कुठे मिळणार आहे. तर जेव्हा माझ्याकडचे हे सगळे कपडे संपतात, मग तेव्हा मी परत जाते. मी एक ब्लॅक कलरचा आणला होतं कपड्याचा तुकडा. त्यातून मी माझ्या मुलीला हा संक्रांतीला फ्रॉक शिवला होता. त्याची फुगाबाई शिवली होती मी. आणि हे बघा किती घेरदार बॉक्स प्लेटचा मी हा फ्रॉक तिला शिवला होता संक्रांतीला. तसं तुम्हाला जर छोटी मुलगी असेल ना, तर तुम्ही खूप छान छान कपडे शिवू शकता, असे छोट्या छोट्या तुकड्यांमधून सुद्धा. तर हा सुद्धा त्यातलाच एक प्रिंट आहे, खूप छान आहे. तुम्ही कलर आणि क्वालिटी सुद्धा बघू शकता, खूप छान असते. नंतर हा एक आपण जसं आपल्या छत्रीचा वगैरे कपडा असतो बघा रफमधून, तसा कपडा आहे हा. 3D प्रिंट म्हणतात याला. हे बघा, पुढून तुम्ही प्रिंट बघू शकता आणि पाठीमागून प्लेन असतो. 3D प्रिंटचा हा कपडा असतो. तर हा सुद्धा 10 रुपयाचा तुकडा आहे. खूप छान असतात हे कपडे तिथे, आणि तुम्हाला पाहिजे तेवढे व्हरायटी तुम्हाला तिथे मिळून जातील. नंतर हा सुद्धा अस्तरचाच तुकडा आहे, आणि प्युअर कॉटनमधून अस्तर आहे. जर तुम्ही ब्लाऊज वगैरे स्टिच करत असाल ना, तर त्यासाठी सुद्धा खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, प्युअर कॉटनचा तुकडा आहे. तर तुम्हाला मी प्रिंटचे वेगवेगळे दाखवलेच. हे बघा, तुम्हाला टॉप दाखवते. हा बघा, हा टॉप जो आहे ना, हे बघा किती लॉंग आहे. हा बघा, उलट आहे. फिटिंग कुर्ती आहे ही, त्याच्यामुळे त्याला फ्रंट साईडला चेन सुद्धा आहे. हे बघा, हे बघा, अनारकली टॉप आहे हा. खूप घेरदार सुद्धा आहे. आणि हे असे मी 2 टॉप घेतलेले होते. हा वेगळ्या प्रिंटचा आहे, तो वेगळ्या प्रिंटचा होता, येलो कलरचा. तर हे 150चे 2 टॉप आहेत. हे बघा, तुम्ही क्वालिटी बघू शकता कपड्याची. हे बघा, खूप छान क्वालिटी आहे. खालून पायपिंग सुद्धा तिला केलेली आहे. तर खूप छान क्वालिटीचे टॉपसुद्धा तिथे मिळतात. जर तुम्हाला छोटे मुलं असतील ना, छोट्या मुलांचे पण 150-150ला ड्रेससुद्धा असतात तिथे. खूप छान कपडे असतात. आणि हा एक मी तुम्हाला काल दाखवला नव्हता, हा बघा. याच्यावरती असे बारीक बारीक चमकीचे हे लावलेले आहेत. आणि याचा मला माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवायचा आहे, किंवा मग टॉप वगैरे शिवणार आहे याचा. तर हे एवढे सगळे तुकडे आहेत. आणि हे बघा, ही लेस आहे. ही लेस फक्त मला 30 रुपयाची मिळालेली आहे. एवढी मोठी लेस आपण कशालाही लावू शकतो, साडीला, ड्रेसला वगैरे, कुठेही ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूला, किंवा तुम्ही जर पिशव्या वगैरे स्टिच करत असाल तर पिशव्यांना सुद्धा डिझाईन म्हणून तुम्ही हे लावू शकता, किंवा पर्स स्टिच करत असाल तर चैन जिथे लावतो आपण त्याच्या खाली आपण ही बॉर्डर लावू शकतो. खूप छान दिसते, खूप छान तुमची पर्स एकदम डिझायनर रेडी होते, आणि जशी मार्केटमध्ये मिळते ना तशी सेम दिसते. तर हे बघा किती छान तिच्यावरती प्रिंट आहे लेसवरती सुद्धा. हे बघा, ते पडद्याचा कपडा मी तुम्हाला काल दाखवलेला. हे बघा, मी किती मोठ्या साईजचा आहे, ते खूप मोठ्या साईजचा आहे. आणि यातून आपण मोठी जी ट्रॅव्हल बॅग असते ना ती रेडी करू शकतो. तर हे बघा, मी तुम्हाला सगळे कपडे दाखवलेले आहेत, आणि हे सुद्धा सांगितलं मी कुठून आहे, मार्केट कुठे आहे वगैरे, मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तुमच्यासारखा हा एकच प्रश्न असतो, ताई तू कुठून आहेस, तू कुठे राहतेस, तुझं गाव कोणतं आहे. तर मी जळगाव जिल्ह्यात जवळ भुसावळ गाव आहे, म्हणजे तालुका आहे भुसावळ,
त्या तालुक्याच्या आजूबाजूला जे गाव असतात ना, खेडेगाव, त्या गावातली मी आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, कपडेसुद्धा तुम्हाला आवडले असतील आणि तुम्ही जर या एरियात राहत असाल माझ्या आजूबाजूला, तर नक्कीच त्या मार्केटमध्ये जा आणि तुम्हाला हवे तसे कपड्यांचे तुकडे आणा. खूप छान असतात. तुम्ही पिशवी स्टिच करू शकता, बॅग स्टिच करू शकता, स्वतःसाठी ड्रेस स्टिच करू शकता, अनारकली टॉप स्टिच करू शकता. नंतर तुम्हाला जर कटचे टॉप हवे असतील तर कटचे टॉप स्टिच करू शकता. लहान मुलांचे कपडे तिथे मिळतात, पडदे मिळतात. नंतर बेडशीट 150ला 2 असते किंवा 100ला 1 सुद्धा असते. मी बेडशीटसुद्धा मागच्या टायमाला जायचे तेव्हा खूप छान-छान बेडशीट असायच्या. तर मी बेडशीटसुद्धा आणलेला आहे. 200च्या 3 आणलेल्या आहे आणि कोणत्या माहिती का? किंग साइज बेडच्या बेडशीट. इमॅजिन करू शकता तुम्ही आपण बेडशीट किती महाग घेतो. ऑनलाईन असो का दुकानातून असो, पण तिथे मी 200च्या 3 बेडशीट आणलेल्या होत्या. खूप छान होत्या आणि 150ची एक बेडशीट आणलेली. ती खूप लाँग आहे. तिला कट करायची आहे आणि त्यातून सुद्धा 3 बेडशीट रेडी होणार आहेत. 150 मध्ये 3 बेडशीट. तर तुम्हाला नक्कीच ते मार्केट आवडणार आहे. तिथे लहान मुलांच्या क्लिप्स, नंतर चहाचे कप वगैरे सर्व अवेलेबल असतं तिथे संडेच्या मार्केटमध्ये. जर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्ही नक्कीच त्या मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील आणि तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटतं कारण तुमच्या खूप पॉझिटिव्ह कमेंट येत असतात. जसं मी काम करते तसं तुम्ही सुद्धा काम करत आहात. कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट आलेली होती, की ताई माझं पण सेमच आहे. मी सेमच तुमच्यासारखंच काम करते. तर खूप छान वाटलं. तुमच्या त्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं आणि माझ्यासारख्या सुद्धा महिला आहेत, की त्या घरी बसून काहीतरी करतायत, स्वतःचं काहीतरी करू पाहतायत. तर खूप छान वाटतं. तर या व्हिडिओखाली सुद्धा खूप छान-छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या एका लाईकमुळे सुद्धा मला खूप आनंद होत असतो. तर तुम्हाला जर पैठणी साडी घ्यायची असेल, तर ही बघा, ही पैठणी साडी तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मिळून जाईल. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि ती पैठणी साडी खरेदी करा. तर तुमच्यामुळे सुद्धा माझं पण चॅनल ग्रो होत आहे. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला खूप खूप मनापासून थँक यू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.